नमस्कार. आज आपल्याला पत्रकारिता या आव्हानात्मक तरीही रोचक विषयाबद्दल माहिती सांगण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ संजय तांबट हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. तांबट सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सरांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात BSc ही पदवी घेऊन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या विषयात MA ची पदवी संपादन केली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर तांबट सर 6 वर्षाहून अधिक काळ सकाळ मीडिया ग्रुपमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर गेली 14 वर्षाहून अधिक काळ ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मीडिया अँड मास कम्युनिकेशन या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळे विषय शिकवले. त्याचबरोबर त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रमांचे संयोजन सुद्धा केले. तांबट सर आज आपल्याबरोबर या क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी, विविध संस्थांमध्ये उपलब्ध अभ्यासक्रम, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि आत्मसात करावी लागणारी कौशल्य या विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच मागच्या 10 वर्षातील सोशल मीडियाचा वाढता वापर व तंत्रज्ञानातील प्रगती यांचा पत्रकारितेवर झालेला परिणाम याबद्दल सर आपल्याशी संवाद साधतील. चला बोलूया संजय तांबट यांच्याशी. 10वी आणि 12वीच्या पुढे माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी काय काय करिअर संधी असू शकतात आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्याला आवश्यक आहे या दृष्टीने आपण आज बोलूयात. बऱ्याचदा आपण समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा आपल्याशी नित्य संबंध येतो. मग ते सकाळी घरी येणारं वर्तमानपत्र असेल किंवा रेडिओ TV वरनं आपण बातम्या ऐकतो, सिरियल्स पाहतो, चित्रपटगृहामध्ये जाऊन सिनेमा पाहतो. याशिवाय आता डिजिटल माध्यमांमध्ये आपण सततच काही ना काहीतरी गोष्टी करत असतो आणि त्या आपण पोस्ट करत असतो आणि त्याच्यावरचा प्रतिसादही आपण पाहत असतो. हा सगळा माध्यमांचा जो अवकाश आहे यामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये करिअरच्या खूप संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणार आहेत. भारतामध्ये पहिलं वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या एका इंग्रजी गृहस्थानी सुरू केलं. ते 1780 मध्ये. त्यानंतर भारतामध्ये सुरुवातीला फक्त वर्तमानपत्र होते, परंतु नंतर ज्या वेळेला रेडिओचा शोध लागला आणि मग रेडिओ भारतामध्ये आलं, त्याचबरोबर दूरचित्रवाणीचा शोध लागला आणि दूरचित्रवाणी भारतामध्ये आलं. चित्रपटांचा नवा अवकाश हा भारतामध्ये 100हून अधिक वर्ष हे माध्यम आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये संगणकाची प्रगती, इंटरनेट आणि स्मार्टफोन, उपग्रह तंत्रज्ञान याच्यातून पुढे आलेला डिजिटल माध्यमांचा अवकाश हा खूप मोठा माध्यमांमधला जो काही पसारा आहे तर तो आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. साधारणपणे या माध्यमांना प्रसार माध्यम किंवा जनमाध्यम म्हणून संबोधलं जातं. तर जनमाध्यम म्हणजे काय? तर खूप मोठ्या लोकांपर्यंत किंवा समूहापर्यंत तुम्हाला विशिष्ट माहिती किंवा संदेश पोहोचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला जनमाध्यम असं म्हणतात. त्यामुळे वर्तमानपत्र लाखांच्या प्रतीमध्ये छापली जातात आणि ती ग्रामीण भागात आणि शहरी भागात वितरित होतात. रेडिओ आणि TV वरचं प्रसारण हे सर्वत्र देशभर तुम्हाला ऐकता पाहता येऊ शकतं. आणि आता डिजिटल माध्यमांमध्ये ती फक्त जनमाध्यम असं न राहता त्याच्यामध्ये जशी तुम्हाला अनेकांपर्यंत तुमच्या मनातली मतं, संदेश पोहोचवता येतात, तसंच त्याच्यामध्ये एक प्रकारचा संवादीपणा सुद्धा आहे. त्यामुळे या सर्व माध्यमांचं वेगळं स्वरूप हे आपण समजून घेतलं तर या माध्यमांचा उपयोग आपल्याला स्वतःच्या करिअरसाठी आणि आपण माध्यमांमध्ये स्वतंत्र करिअर केलं नाही तरी सुद्धा आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये नोकरी व्यवसाय करू त्यामध्ये या माध्यमांमधल्या कौशल्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार निश्चितपणाने आपण केला पाहिजे असं मला वाटतं. पत्रकारिता म्हणजे केवळ वर्तमानपत्रामध्ये संपादकीय लिहिणं किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर येऊन उत्तम पद्धतीने बातम्या सादर करणं किंवा बूम समोर घेऊन पुढाऱ्यांना प्रश्न विचारणं म्हणजे पत्रकारिता नव्हे.
हा पत्रकारितेतला एक छोटा भाग आहे. पत्रकारिता असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला एकूण माध्यमांच्या पसाऱ्यामध्ये माहिती देणारी, ताज्या घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचवणारी अशी जी वृत्त माध्यमं आहेत, तर त्या वृत्त माध्यमांसाठी जे जे काही करावं लागतं ते करणारे म्हणजे पत्रकार, अशी व्याख्या जर आपण केली तर आपल्याला पत्रकारिता आणि माध्यमं आणि त्यात कोणकोणत्या प्रकारच्या संधी आहेत तर ते समजून घेणं शक्य होईल. त्यामुळे ज्याला उत्तम लिहिता येतं त्याला मुद्रित माध्यमांमध्ये काम करता येईल. याशिवाय इतर माध्यमांसाठीचं सुद्धा लेखन हा ज्याच्यामध्ये आधार आहे तिथे सुद्धा त्याला आपलं कला आणि कौशल्य वापरता येईल. ज्याला चांगलं बोलता येतं, संभाषण साधता येतं, त्याला दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांमध्ये सुद्धा संधी करिअरची ही उत्तम असू शकते. आणि डिजिटल माध्यमांमध्ये विशेषतः ज्यांना खूप वेगळ्या प्रकाराने विचार करता येतो आणि लोकांपर्यंत आपलं म्हणणं अतिशय कलात्मकरित्या सादर करता येतं आणि मग त्याच्यातून लोकमानसावर प्रभाव साधता येतो, अशा डिजिटल माध्यमांमध्ये सुद्धा आपण काम करू शकतो. माध्यमांशी संबंधित अन्य जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये विशेषतः जाहिराती, जनसंपर्क, याचबरोबर कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये जो पुढे आलेला आहे तर तो कंटेंट क्रिएशन, क्युरेशन आणि डेटा जर्नलिझम, या खूप वेगळ्या प्रकारच्या संधी या आता माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची तयारी करून स्वतःला घडवू शकाल आणि त्याच्यामध्ये उत्तम करिअर करू शकाल. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याच्यामध्ये होणारे बदल आणि त्यातून या क्षेत्रातल्या करिअरच्या संदर्भातल्या अभ्यासक्रमांची होणारी फेररचना याचा सुद्धा विचार हा आपण केला पाहिजे. आणि कदाचित 2 वर्षामध्ये या संदर्भातले जे काही अभ्यासक्रम आहेत तर ते आपल्या पुढे ठोसपणाने येतील आणि त्याविषयी आपल्याला निश्चितपणाने बोलता येईल. पण पत्रकारिता विषयातल्या अभ्यासक्रमांसंदर्भात बोलताना मला 2 प्रकारचे ट्रॅक आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत असं मला वाटतं, की ज्यांना खरंच लोकांमध्ये मिसळण्याची, जग समजून घेण्याची आणि ते आपल्याला समजलेलं जग सर्वांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे किंवा तशा प्रकारची आवड ज्यांच्याकडे आहे त्यांनी पूर्णवेळ पत्रकारितेच्या करिअरचा विचार करावा. इतरांना आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, मग माझी कॉमर्स मधली असेल, आर्ट्स ह्युमॅनिटीज मधली असेल किंवा सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल मधली असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला माध्यमांचा अतिशय चांगला उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे मुख्य करिअर हे इतर क्षेत्रामध्ये आणि याचबरोबर आपल्याला आवश्यक अशी माध्यमांची कौशल्य संपादन करण्यासाठीचे अंशकालीन किंवा इतर छोटे अभ्यासक्रम हे आपल्याला त्यांचा विचार हा करता येऊ शकतो. त्यामुळे आता 10वी-12वी नंतरच्या करिअरच्या टप्प्यावर विचार करताना आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या आवडी काय आहेत, आपल्याला पुढे 5-10 वर्षामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यभराचं करिअरचं प्लॅनिंग करताना नेमकं काय करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये माध्यमांचा संबंध कुठे कसा येऊ शकतो, त्या प्रकारची कौशल्य आपल्याला हवी आहेत का पत्रकारिता आणि माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला संपूर्ण करिअर करायचं आहे, याचा निर्णय हा पहिल्यांदा घेणं आवश्यक आहे. मी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये बहुभाषीय आणि बहुशाखीय किंवा आंतरविद्याशाखीय अशा प्रकारचं शिक्षण हे इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनाच उपलब्ध असेल असं मला वाटतं. आणि पत्रकारिता आणि माध्यमांच्या अभ्यासक्रमांचं वैशिष्ट्य की ते सुरुवातीपासूनच आंतरविद्याशाखीय असं राहिलेलं आहे. मी माझं स्वतःचं शिक्षण हे विज्ञानामध्ये झालं. त्यानंतर संरक्षण आणि सामरिक शास्त्रामध्ये मी पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यानंतर पत्रकारितेची पदवी घेऊन त्यातलं शिक्षण घेऊन मी पत्रकारिता प्रत्यक्ष केली. हे का आणि कशासाठी? तर ज्यांना पत्रकार व्हायचं आहे त्यांना खूप वेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडींची माहिती असणं, त्या समजणं आणि त्या स्वतःला समजल्यानंतर लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणं ही मूलभूत अपेक्षा असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कला, वाणिज्य, विज्ञान,
मेडिकल किंवा आणखी इतरही कुठल्याही क्षेत्रातली पदवी तुम्ही संपादन केली आणि त्यानंतर तुम्ही पत्रकारितेत यायचा विचार केला तरी सुद्धा त्याचं स्वागत आहे. आणि त्याचा फायदा या दृष्टीने आहे की त्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये तुमची स्वतःची ओळख ही निर्माण करता येते. मी समजा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे, तर आर्थिक विषयाच्या घडामोडी या मला अधिक सोपेपणाने आणि प्रभावीपणे मला कव्हर करता येतात, लोकांपर्यंत पोहोचवता येतात. मला जर समजा विज्ञानाची आवड आहे, तर विज्ञान तंत्रज्ञान आणि त्यात नवं काय घडतंय हे मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने सांगू शकेन. मला जर राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्यामध्ये जास्त आवड आणि रस असेल, तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मी पत्रकारिता या विषयामध्ये त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकेल. त्यामुळे आपल्याला आधी मुळातली कोर स्किल्स किंवा मूलभूत ज्ञान कोणत्या विषयामध्ये पक्क पाहिजे याचा विचार करून मग आपण आपल्या माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या करिअरच्या संदर्भामध्ये विचार करावा असं मला वाटतं. तर आता सामान्यपणे 12वी पासून बिव्होक आणि अंडर ग्रॅज्युएट असे पत्रकारिता आणि माध्यमांच्या संदर्भातले अभ्यासक्रम हे विविध विद्यापीठांमध्ये हे उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी वेगळी प्रवेश परीक्षा नसते, तर 12वीच्या गुणांच्या आधारानेच साधारणपणे तुमचा प्रवेश हा त्या ठिकाणी निश्चित होतो. ज्या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम माध्यमांच्या संदर्भातले आहेत त्या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रवेश परीक्षा ही द्यावी लागते. आणि मग या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा साधारणपणे चालू घडामोडींविषयी तुमचं असलेलं ज्ञान, तुमचं वाचन नेमकं किती आहे, तुमची भाषा किती उत्तम आहे, या प्रकारचे तुमचे कौशल्य आणि भाषेवरचं प्रभुत्व जोखणारी अशा प्रकारची प्रश्नांची मालिका ही या प्रवेश परीक्षांमध्ये असते. आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्याचं स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ या पद्धतीने आहे. पण काही ठिकाणी अजूनही लेखी पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने त्याची परीक्षा ही निश्चितपणाने होऊ शकते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागामध्ये मी शिकवतो. हा विभाग 60 वर्ष त्याला पूर्ण झाली. त्यामुळे देशातला आणि महाराष्ट्रातला एक जुना विभाग म्हणून त्याच्याकडे पाहता येतं. परंतु आता केवळ विद्यापीठाच्या या विभागापुरतेच अभ्यासक्रम मर्यादित नाहीत, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणखी या संदर्भातला डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज असा एक स्वतंत्र विभाग आहे. याशिवाय इतर महाविद्यालयांमध्ये सुद्धा याचा पदव्युत्तर आणि बिव्होक या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आणि इतर खाजगी आणि स्वायत्त अशा विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा पत्रकारिता आणि माध्यम विषयाच्या संदर्भातल्या अनेक प्रकारचे अभ्यासक्रम हे उपलब्ध आहेत. आणि आपण जर माध्यम आणि मनोरंजन असं एकत्रित क्षेत्र जर पाहिलं तर केवळ भारतातच असं नव्हे तर जगभरामध्ये या क्षेत्राची वाढीची गती म्हणजे आर्थिक वाढीची गती ही सामान्य आर्थिक वाढीच्या गतीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट आहे. आणि या क्षेत्रातल्या रोजगार क्षमता या सुद्धा तितक्याच गतीने वाढतायत. त्यामुळे या प्रकारच्या अभ्यासक्रमांची संधी आपण घेणं हे आपल्याला महत्त्वाचं ठरू शकेल. या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच काही अंशकालीन पदविका अभ्यासक्रम हे सुद्धा सुरू झालेले आहेत. आणि हे बहुतेक अभ्यासक्रम हे पदव्युत्तर या स्वरूपाचे आहेत. यावर्षी आमच्या विभागामध्ये केवळ डिजिटल माध्यमांच्या संदर्भातला एक स्वतंत्र अभ्यासक्रम हा आम्ही सुरू केला. तर या प्रकारचे अभ्यासक्रम हे आपल्याला निश्चितपणाने उपलब्ध आहेत. आणि पुढच्या काळामध्ये नव्या शिक्षण धोरणामध्ये 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम अपेक्षित असताना पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण जर तुम्ही पूर्ण केलं आणि त्यानंतर बाहेर पडलात तर तुम्हाला डिप्लोमाचं किंवा पदविकेचं प्रमाणपत्र मिळेल. तिसरं वर्ष तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण मिळेल. आणि चौथं वर्ष पूर्ण केलं तर तुम्हाला ऑनर्स डिग्री
ही तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल. असे 4 वर्षाचे प्रस्तावित अभ्यासक्रम या नव्या शिक्षण धोरणामध्ये आहेत. या परिस्थितीमध्ये तुमचा पदव्युत्तर किंवा मास्टरचा अभ्यासक्रम हा 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा असा त्याच्यामध्ये असू शकेल. आणि याचबरोबर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला या संदर्भातले सुद्धा छोटे अंशकालीन अभ्यासक्रम जे 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात किंवा अगदी आठवड्याचे किंवा 15 दिवसाचे असे सुद्धा माध्यमांच्या एखाद्या कौशल्याशी निगडीत अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतात. तुम्हाला नेमकं काय करायचंय, कोणत्या प्रकारचं कौशल्य हवं आहे, हे तुम्ही समजून घेऊन जर केलंत, तर तुम्हाला तुमचं नेहमीचं पदवी शिक्षण घेताना सुद्धा माध्यमांच्या संदर्भातला एखादा अंशकालीन अभ्यासक्रम पूर्ण करता येणं शक्य आहे.